नाही, महत्वाचा सामना आहे, निकाली सामना आहे. त्याचमुळे दोघांनी वेळेचं भान ठेवून क्रिकेट खेळा ही सूचना आम्ही देणार आहोत. चला, दोन्ही संघांचे एक्स्ट्रा मेंबर धावत पळत आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलेले आहेत. सिंहगड योद्धाज आणि रायगड 11 या दोन संघाचे एक्स्ट्रा मेंबर पोहोचलेत. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ आहे, आदिनाथ आणि आदिनाथच्या सोबतीनं फलंदाज येतोय कैलास. आदिनाथ आणि कैलास ही जोडी, पारंपरिक जोडी रायगड 11 या संघाची सुरुवात येताना पाहायला मिळेल. 6 षटकांचं क्रिकेट आहे. सागर बेगडे नाहीतर रोशन शिर्के, सॉरी सागर बेगडे, समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सागर बेगडे. चला, मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. सर्व करणाऱ्या संघाचा पुन्हा एकदा मी मनीष पाटील मनपूर्वक स्वागत करतोय. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय विकास आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे आदिनाथ. अंतिम लढतीची होते सुरुवात टाळ्यांच्या गजरात. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला आदिनाथ, कॅप्टन यांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. कैलास नॉन स्ट्रायकर एंडला. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. सर्कलच्या आतमध्ये आहेत स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये रायटी बॅटर्ससाठी हे फील्ड प्रोटेक्शन लावले गेलेलं आहे. अंतिम लढत, ज्या लढतीला जिंकण्याचं स्वप्न दोन्ही कॅप्टन्सने पाहिलेलं आहे, ते स्वप्न एका कॅप्टनचं पूर्ण होईल. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल क्षेत्ररक्षकाला तुरी देऊन पोहोचतोय डीप पॉइंटला. बॅकअप खेळाडू आहे, बॉल पर्यंत पोहोचेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत पूर्ण केले जातात. या 2 धावा, पहिल्या चेंडूवर 2 धावा नोंदवलेल्या आहेत. आदिनाथ आणि कैलास. आदिनाथ उपांत्य फेरीमध्ये झटपट बाद झाले होते, जास्त योगदान आदिनाथ यांचं मिळालं नव्हतं, पण काय चांगला बॅकअप रफिक यांनी दिला रायगड 11 या संघाला. खरं तर त्यांनीच सामना जिंकवला असं आपण म्हणू शकतोय. पण मयूर यांची गोलंदाजी देखील तितकीच महत्वाची राहिलेली आहे उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. इनसाइड आउट ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक कव्हरचे चुकले. बॅकअप आहे एक्स्ट्रा कव्हरचं. एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 3 वर. सिंहगड योद्धासाठी हे जी लढत आहे ती महत्वाची का आहे, कारण लीग स्टेज मध्ये खूप चांगला खेळ सिंहगड योद्धाचा राहिलेला आहे. गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे आणि म्हणूनच त्याच बलस्थानाला टार्गेट करताना फलंदाज आदिनाथ आणि कैलास या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. प्लेसमेंट चांगली आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल कंप्लीट. सन्माननीय अजय भाऊ मारडे यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. तसेच सन्माननीय काशीनाथ भाऊ बानगुडे यांचं देखील आगमन व्यासपीठावर होते. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 4 वर. 4 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. दोन्ही फलंदाज आपलं प्रस्थ टिकवण्याचा प्रयत्न करतील, पण गोलंदाज माघार घेण्याच्या इच्छेत दिसत नाहीये. पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये यावेळेस कुठली चूक होत नाहीये. बॉल गॅदर होतोय. डॉट बॉल म्हणजे पहिला डॉट बॉल या डावातला स्कोर शीटवर नोंदवला जातोय. सागर भाऊने देखील खूप चांगली भूमिका धावसंख्या नोंदक म्हणून घेतलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला अचूक अपडेट्स मिळत आहे. आम्ही ते अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. थोडासा अनऑर्थोडॉक्स अप्रोच होता फलंदाजाचा, पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झालाय. विकेट किपरच्या दिशेनं व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. अक्षय सर, समित सर आणि प्रशांत सर, खूप चांगली भूमिका या पंचांची राहिलेली आहे. अजय आवळे सर, काल शुभम गाडे सर, हे पंच आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. रायझिंग अँड सरप्रायझिंग थोडीशी वेळ मिळाली होती या बॉलला. आदिनाथ त्याच अप्रोचच्या शोधात होता. बॅटस्विंग चांगली होती, त्यांना कट करायचा प्रयत्न करायचा होता, तो प्रयत्न योग्य राहिलाय, पण कनेक्शन जे कन्व्हिनियंट कनेक्शन हवं होतं बॉल आणि बॅटचं ते होत नाहीये. येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या षटकाला धावसंख्या आहे फक्त 5. थोडासा आउट ऑफ बॉक्स दिसतोय आदिनाथ, म्हणजे मी इतकं त्याचा ताळमेळ चुकताना पाहिला नाहीये पूर्ण शृंखलेमध्ये.
या अंतिम लढतीच्या पहिल्या षटकातच आदिनाथचा ताळमेळ चुकलाय सागर. कारण पूर्ण शृंखलेमध्ये तो अटॅकिंग अप्रोचच बाळगताना पाहायला मिळाल्या. अर्धशतक सुद्धा आदिनाथच्या नावावर आहे, पण या अंतिम लढतीचं टेन्शन घेतलंय का त्यांच्या खेळण्याच्या शैलीवर तेच दिसते. तुर्तास पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे बिनबाद 5 धावा. रायगड 11 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 टीम रायगड 11. आणि आपण सिंहगड योद्धाच्या संघाचा आढावा घेतला. 4 बॉलर्स त्यांनी यूज केलेले आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये आणि 4ही बॉलर्सने भन्नाट परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि मला असं वाटतं मनासारखा निर्णय असावा सिंहगड योद्धा या संघासाठी. क्षेत्ररक्षण त्यांना मिळालंय. रायगड 11 या संघाने फलंदाजी निवडले. संध्याकाळच्या सत्राचा आढावा घेताना ड्राईव्ह केलंय, चांगला स्ट्रोक सिलेक्शन, बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावाचार. या दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार चौकार. एक एक्स्ट्रा कव्हर तैनात केलेला आहे फलंदाज कैलाससाठी. धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह मिड ऑफला बीट करत बॉल मागे. क्षेत्ररक्षणामध्ये कितीही करा फेरफार, जागा शोधून मी खेचेन चौकार. येतोय या षटकातला दुसरा चौकार कैलासच्या बॅटमधून. 4 धावा. पाहायला मिळालेले आहेत आकाशच्या विरोधात. विकास आणि आकाश हा डेडली कॉम्बो आहे गोलंदाजीचा. आणि आता आकाशच्या विरोधात कैलासचा तो खेळ पाहायला मिळाला आक्रमकतेचा. हो यावेळेस क्रॉस बेटेड चौफेर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कैलासच्या वतीला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घालतोय राडा आणि सातत्याने बोलतोय 4चा पाडा. लगातार 3 चौकार कैलासच्या बॅटमधून. होतं आदिनाथवर आणि आता कैलासने आकर्षणाचा केंद्रबिंदू बनायचंय ते ठरवलेलं आहे. आणि त्याचमुळे 3 चौकार कैलासच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. कॅप्टनचा हाच निर्धार असतो. जसा आदिनाथचा निर्धार आपण जाणून घेतला की मला माझ्या प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा आहे आणि जसा जसा ज्याला ज्याला मौका मिळतोय तसा तसा त्याने खेळ द्यायला पाहिजे. आणि आता तो खेळ कैलासच्या वतीने पाहायला मिळतो. टार्गेट कोणाला केलं जाते तर एक फॅन्टॅस्टिक बॉलर या शृंखलेमध्ये आकाश त्याला चॅलेंज दिलेलं आहे. चॅलेंज एक्सेप्टेड बाय कैलास. पण पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आकाशने विकेट मिळवला. प्रतिकार करणं हा माझा अधिकार आहे. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. 3 चौकारानंतर प्रत्युत्तर आकाशचं. कैलास बॅक टू डगआउट. चौकार आणि त्यानंतर विकेटचा शोध. बघा या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच क्रिकेटच्या मैदानामध्ये. प्रतिस्पर्धी संघ तुमच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. आकाशच्या विरोधात जरी 3 चौकार खेचले गेले त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर लक्ष दिलं, त्यांच्या प्रेझेन्स ऑफ माइंडवर लक्ष दिलं आणि त्यांनी डीपमध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सेट केला होता. लेंथ बॉलला पिकअप स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी टोलावलं जरूर, पण झेलचीच्या स्वरूपात कैलाचा खेळ संपला. रफिक स्ट्रायकर एंडला 3ऱ्या क्रमांकावर. ग्लाइड केलंय बॉलला. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन रफिकचं. बॉल जातोय वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. रफिकचा आजचा दिवस आहे दमदार. खेचतोय चौकार. 4 धावा.
आणि धावसंख्या चांगली आहे रायगड 11ची, 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. अजून एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते की ओव्हर रेट प्रत्येक संघाने चांगला राखलाय. काल आपण 9 सामने कंप्लीट केले 6-6 षटकांचे. आज आपण हा 8वा सामना पूर्ण करतोय आणि ओव्हर रेट प्रत्येक संघाने चांगला राखलाय. आम्हाला कुणाला पेनल्टी देण्याची गरज भासलीच नाही. इतका चांगला ओव्हर रेट हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये 8ही संघांनी बाळगलेला आहे, त्याबद्दल कौतुक. वेग वाढवलाय पण वेग वाढवून चालत नाही, दिशा भरकटते आणि तेच पाहायला मिळालं. लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉलची एक धाव मिळाली रायगड 11 या संघाला. धावसंख्या 22 वर पोहोचते. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मागच्या वर्षी जी स्पर्धा जिंकली होती, वैभव यांचा संघ मागच्या वर्षी जिंकला होता. प्रतापगड संघाने मागच्या वर्षी बाजी मारली होती आणि आज लीग मध्येच प्रतापगड संघ बाहेर पडलेला आहे. दरम्यान शेवट दुसऱ्या षटकाचा डॉट बॉलने होते. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतो रायगड 11 या संघाची 22 धावा. आपण पाहतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच, को पॉवर्ड बाय फिनिक्स लँडमार्क, पॉपकॉर्न स्टे, रुद्र लाइट्स कोथरूड, को स्पॉन्सर्ड बाय रेनबो प्रॉपर्टीज, टर्फ 11, लंबोदर कलेक्शन, स्मॅश इलेक्ट्रॉनिक्स, बीसी बोडके, अर्थ मूवर्स, रेडिओ से चहा कॅफे, पार्वती फाउंडेशन, विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान, एएस सोल्यूशन टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्रदीप इलेक्ट्रिकल तिवाही माची, ॲडव्हेंचर अँड कॅम्पिंग, संडे ऑल डे बाईट्स, बिलन रिअल इस्टेट, अपेक्स रिअलिटी, वायडी सोलर एनर्जी आणि द लिटिल गॅलेक्सी स्कूल. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजेच 22 वर, 22 रन्स ऑन बोर्ड. आपण व्यावसायिक क्रिकेटचा आढावा घेतोय. व्यावसायिक क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी आता प्रत्येक खेळाडू वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपये कमवतो. जर तुमच्याकडे एक चांगला खेळ असेल, तुम्ही पूर्ण भारत भ्रमण करू शकता, तुम्ही एक चांगलं क्रिकेट देऊ शकता. ज्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याच परिसरातला मनोज साठे व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळतो आणि आज त्यांचं शतक देखील आपण पाहिलंय. आज कृष्णा सातपुते यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी गेल्या 2 ते 3 दशकांपासून क्रिकेटचा खेळ खेळला, पुणेला रिप्रेझेंट केलं. डिंगडॉंग संघातून त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मागच्याच वर्षी जी आता सुप्रीमो ट्रॉफी झाली, मागच्याच महिन्यामध्ये ती सुप्रीमो ट्रॉफी योगेश पेंडकर यांनी जिंकली. जे स्वप्न त्यांचं होतं, बाकी पूर्ण भारतातल्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या आणि एक स्पर्धा जिंकण्याची बाकी होती, सुप्रीमो चषक, ती याच वर्षी रेड डेव्हिल डिंगडॉंग या संघाने जिंकली आणि योगेश पेंडकर यांचं ते स्वप्न पूर्ण झालं. कृष्णा सातपुते यांचं स्वप्न पूर्ण झालं. बॅक लिडिंग एज, ओ ओ ओ यस एक्झॅक्टली, जगलर. पण सरते शेवटी झेल टिपलेला आहे आणि प्राइसलेस विकेट मिळालेला आहे. रफिकला परतीचा प्रवास करावा लागतोय. धक्का दुसरा, रायगड 11. डिंगडॉंग संघाची, योगेश पेंडकरची सुप्रीमो चषकामध्ये तो मान त्यांनी जिंकला आणि त्याचमुळे पुण्यातला संघ हा विजेता ठरलेला आहे या वर्षी सुप्रीमो चषकामध्ये. पूर्ण भारतात विविध स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात पुण्यातले 3 ते 4 व्यावसायिक संघ तुम्हाला सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. निलेश हे नवीन बॅटर मित्रांच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळत आहेत. विकास यांना स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच लिंबाजी देखील आमच्या सोबत समालोचन कक्षात आहेत. एक चांगली माहिती, तो उल्लेख मला करावा असं वाटतं. फरदीन काझी जे आपण नावाजलेले क्रिकेटपटू पाहतोय, ते त्यांनी देखील 12व्या खेळाडूपासूनच आपला प्रवास सुरू केला होता. केतन म्हात्रे जे आज बाईक सम्राट आहेत, ज्यांच्या नावावर जवळपास 40 बाईक्स आहेत, 6 ते 7 4 व्हीलर्स आहेत, त्यांनी सुद्धा क्षेत्ररक्षक आणि 12th मॅन म्हणूनच ती सुरुवात दिली होती. प्रत्येकाचा कालखंड वेगळा आहे. दरम्यान बॉल लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय. 4 धावा मिळतात, चौकार येतोय. कृष्णा सातपुते यांनी देखील खरं तर प्रवास सुरू केलाय. खरं तर पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना ते क्रिकेटचे चांगले दिवस पाहायला मिळाले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. भावेश पवार भिवंडी, प्राईड ऑफ भिवंडी, ज्यांना हरपन मौला खेळाडू म्हणून ओळखलं जातं,
त्याने देखील आत्ताच भिवंडी ऑलिम्पिकमध्ये त्या 2 धावा डिफेंड केल्या. तर प्रत्येकाने काळ गाजवलाय. मोका प्रत्येकाला मिळतो, फक्त त्या मोक्याचा शोध घेणं आवश्यक आहे. हलक्यात बॉलला ग्लाइड केलंय, बॉलला पाठवला डीप कव्हर, पण सीमारेषा पार. 2 शतरक्षकांचा प्रतिकार पडतो कमी आणि मिळते 4 धावांची उमेद. चौकार. यादीमध्ये ऋषीभाऊ जोरे यांचा देखील उल्लेख तुम्हाला आवर्जून करावासा वाटेल. कारण ॲज अ विकेट किपर जरी त्यांची धडधाकड शरीरयष्टी असली, पण त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता अगदी कमी असते. रेअर चान्सेस ऑफ मिस्टेक्स. आणि त्यामुळे सातत्याने विविध स्पर्धांमध्ये ते व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ विकेट किपर त्यांची भूमिका ते स्पष्ट करतात. गोलंदाजी करत नाही, फलंदाजी करत नाही, पण विकेट किपर हे स्थान ते टिकवून ठेवताना पाहायला मिळालेले आहेत. ऋषी जोरे. विकास या षटकामध्ये लगातार 2 चौकार खर्च करतोय. धावसंख्या पोहोचते आता 31 वर. 31 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. गुडलेनला बॉल पिच केला, बॉलला प्लेस केलं, मिड विकेट नाही सर्कलच्या आतमध्ये. त्या संधीचा फायदा उचलला, एक सिंगल कंप्लीट केली. एखादा पिचवर धावसंख्या पोहोचते 1 च्या मदतीनं 32 या आकड्यावर. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 32 धावा. गडीबाद झाले 2. वर येतोय अनिकेत. आता आकाशला थांबवलंय. अनिकेत स्वतः येतोय आणि अनिकेतने आजच्या दिवसात चांगलीच कामगिरी केली आहे. कॅप्टन्सी त्यांची प्रभावी राहिलेली आहे. पण आता आकाशला थांबवलंय, कारण आकाश थोडे खर्चिक राहिले होते, ज्यांनी 17 धावा मागच्या षटकात खर्च केल्या. थांबवलंय त्यांना आणि आता अनिकेत त्यांच्या जागेवर 4थ्या क्रमांकासाठी येत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आहेत ते म्हणजेच निलेश आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आदिनाथ. फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. कमीत कमी धावांमध्ये रोखायचे, त्यासाठी टप्प्याची निवड अचूक असायला पाहिजे. अनिकेत पहिलाच बॉल योग्य टप्प्यावर हाताळतोय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. टायटल स्पॉन्सर, मेन स्पॉन्सर माननीय पुनीतदादा बालन, अध्यक्ष एस बालन ग्रुप, तसेच पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सिरी यांच्या वतीने आम्हाला मुख्य सहकारी या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत. ओव्हर द विकेट. बॅटच्या आउटसाइड एज बॉल जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. फंबोल्ड आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 1 च्या मदतीनं 33 धावा. आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे केंद्रीय राज्यमंत्री तथा सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री सन्माननीय माननीय श्रीयुत मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं विशेष सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं देखील सहकार्य या स्पर्धेनिमित्त मला लाभलेलं आहे. तसेच माननीय श्रीयुत दीपक भाऊ मानकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर तथा माजी महापौर उपमहापौर यांचं देखील सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. अनिकेत. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चौकार खेचण्याचा प्रयत्न होता, पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची मदत मिळते. धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे माननीय श्रीयुत शंकर भाऊ मांडेकर, आमदार भोर, राजगड, मुळशी विधानसभा, तसेच सन्माननीय श्रीयुत रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, नगरसेवक पुणे महानगरपालिका यांचं विशेष सहकार्य. माननीय श्रीयुत हर्षवर्धन दादा दीपक भाऊ मानकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदारसंघ, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. तसेच माननीय ॲडव्होकेट किशोरजी शिंदे, सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य, यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. माननीय प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे, आम्ही यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. माननीय श्रीयुत अमोल भैया बालवडकर, नगरसेवक पुणे महानगरपालिका, आम्ही यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. माननीय श्रीयुत किसनदादा भोसले, कोकण रत्न, प्रसिद्ध उद्योजक, आपलं विशेष आभार. माननीय श्रीयुत मिलिंददादा वाळंज, युवा उद्योजक, आपलं विशेष आभार. माननीय मोहन जाधव, क्रिकेट प्रशिक्षक, वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी चिंचवड,
विरांगण क्रिकेट अकॅडमी लोहगाव आपलं विशेष आभार. क्रॉस बॅटेड, एलिव्हेशन जास्त आहे, डिस्टन्स कमी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, आकाश टिपतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. रायगड 11 संघाला अजून एक धक्का, विकेट डाऊन. ट्रॅकर्स सन्माननीय संतोष भाऊ टोक, विशालगड फायटर्स सन्माननीय कांतीलाल शेठ डांगी, प्रतापगड फायटर्स सन्माननीय बापू शेठ वाघमारे, रायगड 11 सन्माननीय विलास भाऊ खळे, पुरंदर पॅन्थर्स सन्माननीय आसिफ भाई कलमाणी, राजगड योद्धा सन्माननीय दत्ताभाऊ गायकवाड, शिवनेरी स्ट्रायकर सन्माननीय रणजित भाऊ हारपुडे आणि सिंहगड योद्धा सन्माननीय अमित भाऊ मराठे. सर्व संघबालकांचं मनपूर्वक आभार. जी सहकार्याची भावना आपण जोपासलेली आहे, आपण प्रत्येक वर्षी आम्हाला साथ द्याल हा दृढ विश्वास आम्हाला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. आदिनाथ सुद्धा जास्त काही योगदान देऊ शकले नाही, कैलास बाद झाले, रफिक सुद्धा स्वस्तात परतले. आता निलेची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतायत. विकास, पुढचा बॉल अनिकेतचा, ऑन दी टोज, बॉलला ग्लाइड केलंय, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एकाच ऍक्शन मध्ये स्ट्रायकर एंडला थ्रो मिळते एक सिंगल. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4 षटका समाप्तीनंतर रायगड 11 संघाची धावसंख्या पोहोचते 36 वर. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. 36 धावा, 3 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक चालू आहे, जास्त वेळ घेतला जाणार नाही. ड्रिंक्स ब्रेकला ही काळजी आपण घेऊया. 2 षटकं विकासची संपली, 1 षटक आकाशचं, 1 षटक अनिकेतचं. अनिकेतने 4थं षटक हाताळण्याचा निर्णय योग्य घेतलेला आहे, कारण त्यांनी या षटकात फक्त 4 धावा खर्च करताना 1 विकेट सुद्धा मिळवलाय. तर हे खूप महत्वाचं आहे. पर्याय तुमच्याकडे खूप आहेत, पण त्या पर्यायांची निवड कशी करायची हा तुमचा अनुभव आहे, हा तुमचा अभ्यास आहे. आणि अनिकेतने तो पर्याय खूप चांगला राखलेला आहे. आणि आता आकाशला बोलवलंय बघा, एका षटकासाठी आकाशला थांबवलं, आपल्या संघाची परिस्थिती नीट केली आणि आकाशला 5व्या षटकासाठी सेकंड प्लेमध्ये बोलवण्यात आलेला आहे. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच विकास. धावसंख्या 36. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या अंतिम लढतीतल्या पहिल्या डावाचा. ड्राईव्ह केलंय, बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला अक्षय जज करतायत, मागे सरकले होते, पोचले नाहीत. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी झालेला आहे. अक्षय यांना मी गमतीने अनुराग मोहिते म्हणतो, कारण त्यांची बॉडी लँग्वेज, फेसिंग तशीच, पण अक्षयने त्यांची ओळख कमवलेली आहे. स्लॉग ओव्हर एक्सपर्ट म्हणून अक्षय तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत आहेत. सन्माननीय छायाताई अजय भाऊ मारडे नगरसेविका यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होते. छायाताईंचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला सोपा झेल आणि खात्यात जाते विकेट. आकाशच्या, विकेट डाऊन. छायाताई अजय भाऊ मारडे नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित आहेत, तसेच सन्माननीय अजय भाऊ मारडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. आकाशच्या या षटकाची सुरुवात चांगली राहिलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात रायगड 11 संघाकडून मयूर. रायगड 11 उपांत्य फेरीचा सामना विसरणार नाही, कारण 45 धावा 5 षटकं होती आणि एका षटकात 4 षटकार खेचून रफिकने पूर्णपणे बाजू भक्कम केली. आणि मला असं वाटतं आता समर्थक तशाच शोधत आहेत, ते 1 षटक, हे 5वं की 6वं तसंच षटक घडेल का रायगड 11 संघाच्या बाजूनं. आकाश ओव्हर द विकेट न स्ट्रायकर एंडला मयूर. मयूर सडपातळ बांधा आहे, पण प्रतिस्पर्धी संघाचा बांधा करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पिकअप स्ट्रोक, बॉल काउकॉल सीमारेषा पार, कडक एंट्री, मयूरची षटकार.
आणि मयूर 6 धावा घेऊन आलेले आहेत आणि अगदी टायमिंग साधत त्यांनी तो षटकार खेचला आणि आकाश प्रश्नचिन्हात होते. पण आता तो खेळ तर मयूरच्या वतीनं संघाला मिळालेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44 वर. 44 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. आकाश ओव्हर द विकेट न मयूरसाठी. शॉट ऑफ लेन. आता थोडंसं टेन्शन वाढलेलं आहे, दडपण उडावलेलं आहे आकाशवर आणि त्याचमुळे टप्प्याची निवड चुकली, बॉल ग्रिपिंग चुकली, बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. पंचाच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. एकदा वाढली स्कोर शीटवर आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीने 45. 45 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. सन्मानजनक धावसंख्येकडे आगेकूच चालू आहे. रायगड 11 या संघाची नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आता तो निर्णय योग्य ठरवण्याचा उद्देश मयूरचा. बॅटची एज. बॉल मागे वेगानं नाही थांबणार. बॉल जाईल लॉंग स्टॉप. सीमारेषा पार. मिळते या धावा 4. मयूरच्या बॅटमधून चौकार. की 49 धावा 4 गडी बाद. मयूर चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. 2 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत. व्यवसाय क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. कामानिमित्त त्यांचं क्रिकेट थोडंसं बंद झालंय पण अजूनही तो क्रिकेटपटू आहे. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये तसंच चित्र दिसून आलेलं आहे. गती परिवर्तन होतं. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा अनऑर्थोडॉक्स अप्रोच स्ट्रोक सेट करताना मयूरचा येतो डॉट बॉल जो आवश्यक होता आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आत्मविश्वास परत आणण्यासाठी आकाशा गोलंदाजाचा. आठ चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे 5व्या षटकातला. 49 रन्स ऑन बोर्ड. 5व्या षटकाचा शेवटचा बॉल बाकी. आकाश रायटी बॅटरसाठी. ओ मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. टायमिंग जुळलं नाहीये. बॉल लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा तासातील प्रयत्न. स्ट्रायकर एंडला थ्रो. लॉंग एंड थ्रो. त्याचमुळे अनिकेतचा इंटेंट चांगला होता पण तो पूर्णत्वास गेला नाही. 50ची ओलांडलेली आहे रायगड 11ने. 5 षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच 51 वर. 51 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 आफ्टर 5. टीम रायगड 11. दोन संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपली प्रतिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न. या बाजूला आपण पाहतो रायगड 11 विलास भाऊ खळे यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि एका बाजूला आहे सिंहगड योद्धा जो अमित भाऊ मराठे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन संघ मालक आतुरतेने वाट पाहतात की त्या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण उचलणार आहोत का. स्थिती चांगली आहे, सिच्युएशन चांगली आहे, खेळ चांगला आहे आपल्या पोरांचा, आपल्या मुलांचा, आपल्या खेळाडूंचा, आपल्या क्रिकेटपटूंचा. अक्षय, मी म्हणालो होतो की लास्ट ओव्हर अक्षयच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्याचमुळे अक्षय आता शेवटच्या षटकासाठी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 51. अक्षय मोघे शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच निलेश. पंच करण्याचा प्रयत्न होता. अक्षय पोचले फॉलो थ्रू मध्ये पण तो पर्यंत विकेट कीपर पोचले. एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या पोचते 52 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. माफ करा, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60च्या पलीकडे जायचंय आणि 60च्या अलीकडे थांबवायचंय. हे 2 प्रश्न आहेत दोन्ही उभय संघांचे आणि पाहूया या ठिकाणी आता नेमकं शिक्कामोर्तब कशावर होते. धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटनं केलाय प्रहार पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. डाऊन दी बॉल टिपला झेल आणि अक्षयच्या खात्यात जाते विकेट. फलंदाज मयूर बॅक टू द आउट. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी पण आदिनाथ सुद्धा त्याच तयारीमध्ये आहे. 2 कॅप्टन पूर्ण वर्षभर आपण वाट पाहतो
पूर्ण भारतात स्पर्धा होतात, पण जेव्हा आपल्या परिसराची स्पर्धा होते ती परिसराची स्पर्धा करोडोची असते, लाख मोलाची असते आणि त्याचमुळे तो जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा आहे, प्रत्येक कॅप्टनचा आहे, प्रत्येक संघ मालकाचा आहे. आणि आपण अंतिम टप्प्यावर पोहोचलेलो आहोत हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या. क्रॉस बॅटेड एलिव्हेशन तितकं नव्हतं, बॉल पोसेल मिड विकेटला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल कंप्लीट. चांगला थ्रो स्ट्रायकर एंडला. एकदा वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी. रायटी बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय निलेशने फोर्स केलाय, फोर्स लागलाय, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतो हवाई सफर, मिळतील 6 षटकार. रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी अंतिम लढतीतल्या पहिल्या डावाचा, म्हणजे मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. एकतर्फी सामना होणार नाहीये, ती चुरस शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शेवटचा बॉल अक्षय क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, संपर्क होत नाहीये. शेवटचा बॉल अक्षयच्या नावावर जातोय, डॉट बॉल येतोय, पहिला डाव संपतोय, धावसंख्या 59 आणि जिंकण्यासाठी 6 षटकात 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. ही अंतिम लढत जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुढील डावाचे अपडेट्स आपण घेऊया. रत्नागिरीचे रत्न, आमचे जवळचे मित्र, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यांनी गाजवली, ज्यांचा आवाज आपण विविध स्पर्धेत ऐकतोय, सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं भ्रमण आहे, असे गोपी जाधव सर पुढच्या डावात तुम्ही ऐकायला मिळतील. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. शेवटचा सामना इथे रंगलाय. वेलकम, आपल्या सर्वांचं स्वागत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वाचा 16 आणि आता अंतिम सामना इथे रंगत असताना दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. एका बाजूला रायगड आणि दुसऱ्या बाजूला सिंहगड योद्धा विरुद्ध रायगड 11. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. 60 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे आणि आता 9व्या पर्वाचा महाविजेता येणाऱ्या 30 ते 35 मिनिटांमध्ये आपल्या समोर असेल. तर दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होईल आणि मान्यवर त्याचबरोबर मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत. गेली 2 दिवस ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, व्हॉइस ऑफ मीरा माइंदर, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम समालोचक, आमचे जवळचे मित्र मनीष पाटील सर, आणि त्याचबरोबर पुण्यनगरीचा एक गोड आवाज 40+ चे क्रिकेटर म्हणून देखील तेवढं चांगलं कामकाज करतात. अलीकडे पुण्यातली कोणतीही स्पर्धा असेल तिथे शैलेश निवंगिने सरांना आपण ऐकतो. या दोन्ही आमच्या मित्रांचं देखील स्वागत. टेनिस क्रिकेट .in च्या द्वारा ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. तब्बल 4 कॅमेराज, 5 कॅमेऱ्यांच्या मदतीने लाईव्ह टेलिकास्ट आमची संपूर्ण टीम, प्रशांत पवार जे नेहमीच दमदार कामासाठी ओळखले जातात आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्व आमचे कॅमेरामन, आपले देखील स्वागत. पंच पॅनल अजय आवळे सर, समीर जोशी सर, शुभम गाडे सर, संजय भालेराव सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगलं कामकाज, पारदर्शक निर्णय प्रक्रिया त्यांनी राबवली. कॅमेरामन अनिकेत घुले, खूप चांगलं कॅमेरा वर्क, क्लॅरिटी विथ क्वालिटी. आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 9व्या पर्वाचा महाविजेता कोण ठरेल यासाठी आता दुसऱ्या डावामध्ये हा थरार इथे पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळेल. 9 वर्ष एकरूपतेची, खेळाडूच्या प्रोत्साहनाची, विश्वासाची, परंपरेची, पंचनिर्णयाची, फलंदाजांची, गोलंदाजांची, मैत्री पर्वाची, क्रीडा विश्वाची, निर्णायकतेची आणि आपल्या सर्व कोथरूडकरांची, म्हणजेच हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वाचा 16. 9वं पर्व, त्यातच सर्व. 9व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व असं हे दर्जेदार पर्व आता अंतिम क्षणांच्या दिशेने जात असताना दुसऱ्या डावाला सुरुवात होईल.
60चं टार्गेट सेट केलं. रिक्वायरमेंट 10चा गरजेचा असेल. सिंहगड योद्धा आज चांगले खेळी, 8 संघांचा सहभाग, तिथून 6 संघ देखील चांगले खेळे. आपण पुढच्या पर्वामध्ये अजून चांगली तयारी करा. ही संपूर्ण स्पर्धा पॉवर्ड बाय पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सिरीज, 300% जास्त ऑक्सिजन, फोनिक्स लँडमार्क, पॉपकॉर्न स्टील, रुद्र लाईट कोथरूड या सर्वांचे भरपूर धन्यवाद. रेनबो ट्रॉफी 11, लॅम्बोडॉर, BC बोडके, रेणुसी चहा कॅफे, पार्वती फाउंडेशन, विमल खंडेराव, रांगणेकर प्रतिष्ठान, AS सोल्युशन्स, प्रदीप इलेक्ट्रिकल, तिवाई माची, ॲडव्हेंचर्स अँड कॅम्पिंग, संडे, ऑल डिट बाइट्स, मिलन रिअल इस्टेट, अपेक्स रियालिटी, सोलर एनर्जी, YD सोलर एनर्जी, द लिटिल गॅलेक्सी स्कूल, चेस द विंड्स या सर्वांचे देखील धन्यवाद. सूर्य आता अस्ताला जाईल. थोडीशी सूर्याची किरण खेळपट्टीवर देखील पडतायत, पण उगवणारा सूर्य या संध्याकाळच्या सत्रामध्ये मावळणारा सूर्य कुणाला नतमस्तक होईल, कोण कुणाला नमन करेल यासाठी एकदा जोरदार टाळ होऊ देत. मेगा फायनल साठी हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वाचा अंतिम सामन्याचा दुसरा डाव सुरू होतोय. बॉलिंग ट्रॅकवर मयूर लोखंडे मागच्या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये 4 विकेट घेतल्या. विकेटची हॅट्रिक त्याने दाखवून दिली आणि त्याच्या समोर आहे दमदार सागर आणि दुसऱ्या बाजूला आकाश. ऑल सेट, अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिला चेंडू ते टाकला जाईल. ओव्हर दी विकेट, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला धावतोय आणि ते पहिल्याच बॉलवर धाव घेतली. धाव घ्यायची नव्हती सागरला, पण तो पहिल्या बॉलवर आकाशने कॉल दिला आणि तो स्वीकारलाय आणि अखेर आखो में इशारा करत असताना एक धाव ते पूर्ण केली आहे. अजून 59 पाहिजेत. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे तब्बल इथून 35. वेलकम आदरणीय आशिष दादा माने यांचं देखील आगमन झाले. पुणे जिल्हा क्रिकेट साठी भरपूर योगदान असणार हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत आणि दादांचं या ठिकाणी स्वागत झालंय. वेलकम आदरणीय आशिष दादा माने. आणि आता मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसरा बॉल डॉट बॉल टाकलाय. 60 धावांचं लक्ष आहे मेगा फायनलला जिंकण्यासाठी. फायनलचा सामना 8 संघांचा धरा, तिथून हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. मयूरने चांगलं कमबॅक केले. तिसरा चेंडू राईट मोदी विकेटने स्ट्रायकिंगला खेळत असताना फलंदाज आकाश बॅकफुटला गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल साईल मागे, विकेट किपर थोडासा बीट झालाय. डायरेक्ट हिट, हा नेम करेल का गेम? स्क्वेअर लेग पंचांना प्रश्न विचारलाय. सुरेख नेम करेल का गेम? तिसऱ्या पंचांच्या दिशेने जाऊया. टीव्ही अंपायर होतील बिझी आणि आता दूध का दूध, पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी? बाळा साठे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. आशिष दादांना मी विनंती करतो की आपण मंचावर असं नसतं बा, अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि आता तिसरे पंच आमच्यापर्यंत कळवतील. कीप रोलिंग असं सांगितलं जात आहे. पूर्णपणे शहानिशा केली जाईल, प्रत्येक अँगल तपासला जाईल. खूप चांगले कॅमेरा वर्क, tenniscricket.in. आणि आता तिसऱ्या पंचांकडून लगेच निर्णय येईल. इथे जर लाल बत्ती पेटली तर दबाव निर्माण होईल, हिरवी बत्ती पेटली तर उत्साहाचं वातावरण असेल. आणि आता पडताळणी नंतर निर्णय आपल्या समोर येईल. 60 धावांचं टार्गेट आहे अंतिम सामना जिंकण्यासाठी. 9व्या पर्वाचा हा सोहळा, याची देही याची डोळा. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघालं. हे अंपायर सिग्नल, फलंदाज असेल सुरक्षित, अंपायर सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 म्हणजे 22चा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2. मयूर तयार, स्ट्रायकिंगला आता या वेळेला आकाश. सागर आहे, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी मिड ऑफ, वाईडिश मिड ऑफ आहे. तिथे फिल्डर पाहायला मिळाला. क्विक सिंगल. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावेची चोरी केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव टीमच्या खात्यामध्ये येते. धावसंख्या पोहोचली आता 3 वर. अजूनही 57 बनवायचे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, चांगली गर्दी पाहायला मिळते शेवटच्या सामन्यामध्ये. आता स्ट्राईक एंडला आलाय आकाश. साठी पुढचा चेंडू हलक्या हाताने आउटसाइड ऑप्शनचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे प्रश्न विचारलाय, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय
आणि त्यानंतर फलंदाज आकाशची रिॲक्शन पहा. बीट केलं या बॉलवर, गती थोडीशी कमी केली. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते, पण तो गतीसोबत मती वापरत असताना धाव गती वाढवायची आहे, यावर देखील लक्ष ठेवावं लागेल. मागच्या बॉलवर बीट केला, आतापर्यंत धाबा झालेले आहे 3. मयूरनी प्रभावित केले. पुढचा चेंडू ओढ विकेटने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. आकाश या वेळेला पुढे येत असताना पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार, 4 धावा. आणि ओव्हरची समाप्ती केली. धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 7 धावा. 7वा अंक आला की आम्हाला आठवण येते 7 जुलै 1981 हा जन्मदिवस आहे महेंद्रसिंग धोनीचा. तब्बल 28 वर्षानंतर ज्या खेळाडूंनी 2 एप्रिल 2011 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला दुसरा विश्वकरंडक जिंकून दिला आणि त्याच्या जर्सीवर 7 नंबर आपण पाहिला. 7 अंक आला की लगेचच आठवण येते क्रिस्टियानो रोनाल्डो, जगविख्यात फुटबॉलपटू आहे. त्याचा एक किस्सा लगेचच मला आठवतो. एका पत्रकाराने क्रिस्टियानो रोनाल्डोला विचारलं होतं की तू एवढा मोठा खेळाडू आहेस, पण तुझ्या शरीरावर एकही टॅटू का नाहीये. त्यावेळेला चांगलं उत्तर त्याने दिलं होतं. त्याकडे जाऊ, पण तो दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, वेगाने पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट दोघे एकत्र आले. बॉल थांबवलाय, तो पण एक क्विक सिंगलनी सुरुवात या ओव्हरची. आदिनाथ आहे. आदिनाथला पाचारण केले. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी याने केली आणि तोच विश्वास दाखवलाय. टीमचा कॅप्टन आहे. पहिल्या बॉलवर त्याने सिंगल खर्च केली. धावसंख्या 8 वर आहे. टप्प्यानंतर बाहेर निघणारा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला. 5व्या स्टंपवरचा बॉल पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पण तो यावेळेला कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. धाबा रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या बाजूने धाबा बनवायचे आहेत. म्हणजेच काय, जिंकायचंय दोघं नाही, सर्व काही ते जिंकायचंय, कारण हरणं जंगलात राहतात. लॉफ केल्या ऑन साइडला. काउ कॉर्नरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दाबेल. बॉल थांबवण्याचा प्रयत्न. मयूर लोखंडेचे प्रयत्न पडतायत कमी आणि अखेर मिळते चौकाराची हमी. दुसरा चौकार, 4 धावा. चौकारा बरोबरच धावसंख्या 12. 12 फॉर नन. विकेट आलेली नाहीये. आदिनाथ तयार. हलक्यात आणि टॅप करण्याचा प्रयत्न. आकाश इथे थोडासा बीट होईल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे सध्या. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 12. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा माने, क्रिकेटपटी व्यक्तिमत्व, यांचं नुकतंच आगमन झालंय. मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. वॉर्म वेलकम. नो बॅक टू क्रिकेट. आदिनाथ तयार. ओडी विकेटनी पुढचा चेंडू. लो फुल टॉस होता. मिड ऑन 38 सर्कल मध्ये आहे नाही तर कॅचची संधी. कॅच ऑफ. मिड ऑन हे मागे जात असताना झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा बाहेर होता, वाईड टिपला होता आणि प्रयत्न चांगले होते. पहा डोक्याला हात लावलेत. प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. फलंदाजाचा श्वास काही काळ रोखला गेला होता. बॉल हातातून निघाला. खेळाडू तंदुरुस्त आहे का हे पहा. नसेल तर पाणी पाठवा. अंतिम सामन्याचा 16 आपण अनुभवतोय. दुसरा डाव, दुसऱ्या षटकाची सुरुवात. 7 डावांचं टार्गेट या मॅच मध्ये 9व्या पर्वाला जिंकण्यासाठी सेट केलेला आहे टीम रायगड 11ने. सिंहगड योद्धाच्या समोर. खेळाडूला दुखापत झाली असेल तर त्याला ढगात मध्ये घेऊन या. दोन दिवसांचा 16 काल या स्पर्धेचा पहिला दिवस. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. दोन अटॅकर्स
संतोष भाऊ डोक यांच्या मालकीचा संघ विशाळगड वॉरियर्स, कांतीलालशी डांगी विशाळगड फायटर्स, बापूशेठ वाघमारी प्रतापगड फायटर्स ते संघ मालक होते. त्यानंतर आपण पाहिले रायगड 11 विलास भाऊ खळे यांच्या मालकीचा संघ आहे. पुरंदर पॅन्थर्स आसिफभाई कलमानी यांच्या मालकीचा संघ. राजगड युद्ध दत्ताभाऊ गायकवाड यांच्या मालकीचा संघ आपण पाहिला. बरोबरच रणजित भाऊ हरपुडे शिवनेरी स्ट्रायकर्स, अमित भाऊ मराठी सिंहगड योद्धा. आणि आता आपण मंचावर अजय भाऊ माने यांचा सत्कार देखील करणार आहोत. त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारा. आम्ही आशा करतो की खेळाडू तंदुरुस्त असेल आणि यासाठी आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना देतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सर सलामत तो पगडी 50. या क्रिकेटने आपल्याला जेवढं दिलंय तेवढं घेतलंय देखील. त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असताना, बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना तुम्ही स्वतःची तेवढीची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा असतो. हा बॉल ओव्हर पिच होता, एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय, क्रॅकिंग शॉट, बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, खणखणी चौकार. नंबर 18 दुसऱ्या षटकाचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपलाय. मयूरने पहिलं षटक टाकलं, त्यानंतर आदिनाथ आला, त्याच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि 2 नंतर 18 आहेत. 9 ची सरासरी पाहायला मिळते. विकेटचं सिक्रेट गुपित अद्याप उलगडलेलं नाहीये. तुम्ही धमाल चित्रपट पाहिला असेल ज्यामध्ये डब्ल्यू शोधण्यासाठी तब्बल 2.5 तास लागले होते. ते डब्ल्यू म्हणजे विकेट शोधायचे आणि त्यासाठी किती वेळ लागणार आहे आता मैदानामध्ये, यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा घेत असताना मयूर लोखंडी बॉलिंग ट्रॅकवर येईल. मात्र दुसऱ्या बाजूने सागर आणि आकाश हे दोघेही चांगले घेत आहेत. सागरने आतापर्यंत 3 सिंगल घेतल्यात, आकाशने 3 चौकार त्याच्या इनिंग मध्ये दाखवलेत. म्हणजेच काय, आकाशने गिअर शिफ्ट केलाय, सागर त्याला साथ देतोय कारण हा सामना महत्वाचा आहे. आता स्ट्राईक एंडला असेल तिसऱ्या ओव्हरमध्ये. सागर आतापर्यंत शांत घेतोय. समोर आहे मयूर लोखंडे. एकाच ऍक्शन मध्ये चांगली चेंडू वळवतो हा गोलंदाज. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट केलाय. शॉर्ट स्टॉप मधून लॉंग स्टॉपला बॉल जाईल, तोपर्यंत एकदा मिळते. नशिबाची साथ इथे लाभली आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 22 सिग्नल, एक्स्ट्राच्या रूपाने आलेली धाव. बरोबरच 19 वर धाव फलक पोहोचलाय. सागर आणि आकाश. आता आकाश स्ट्राईक रेटला 3 चौकार आतापर्यंत त्याने केलेत. त्याचा स्ट्राईक रेट सध्या खूप चांगला आहे. 60 धावांचं लक्ष्य. अंतिम सामना या स्पर्धेचा मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025. मयूर तयार, स्ट्राईक इनला आहे आकाश. पुढे आलाय, त्यानंतर टॅप केलाय, कव्हर्सला बॉल, क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंट या वर्तुळामध्ये आणि ते बॉल थांबवलाय. तो पण एकदा घेतलीये. कोणताही चेंडू निर्धाव न खेळणं आज इरादा असेल, कारण 60 धावा बनवायचे आहेत आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते फलंदाजांना माहिती आहे की ते गोलंदाजांचा चांगला तोफ करणे, त्यामुळे आपल्याला धावा घेणं गरजेचं आहे. आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट वर त्यांनी नजर ठेवली आहे. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा देखील भरपूर महत्वाचे आहेत. इथे सिंगल घेतली, सिंगल बरोबर धावसंख्या 20. मयूरने आतापर्यंत 2 बॉलवर 2 धावा खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, फटका फसलाय. इथे सेकंड अटेम्प्टला झेल टिपलाय. पहिल्या अटेम्प्टला बॉल हातातून निसटतोय की काय असं वाटलं होतं. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला आणि अखेर विकेटचं सिक्रेट डब्ल्यू शोधलाय मयूर लोखंडेने. फलंदाज बाद झालाय. सागर हो युटी आउट. अनिकेत मोरे 2 मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये त्यांनी जिंकल्यात.
आणि आता या फायनलच्या सामन्यामध्ये खेळत असताना थोडासा लेट आलाय, वन डाऊनच्या रूपाने प्रमोट केलाय. संकटमोचक खेळाडू आहे. जिथे जिथे वातावरण टाईट तिथे तिथे चांगली फाईट. याच्या खेळाची भरपूर उत्सुकता लागते आणि तो आता मैदानामध्ये दाखल झालाय. अनिकेत मोरे परंतु मयूर लोखंडे आणि विकेट हे समीकरण आज दिवसभरात पाहायला मिळालं. मयूरच्या समोर पहिला चेंडू फेस करेल अनिकेत मोरेसाठी हा पहिला बॉल आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने जेंटल पुश केलाय, सॉफ्ट हँडेड. एक धाव इथे घेत असताना धावसंख्या पुढे जाईल टीमची. टोटल आता स्कोर कार्डवर 21 ला 1. पहिलाच बॉल खेळत असताना थोडासा संयम दाखवला, सन्मान दिलाय. सायंकाळच्या सत्रामध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना देखील IPL मध्ये रंगेल. परंतु त्याआधी हा अंतिम सामना जिथे भरपूर गर्दी, ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, आपले देखील स्वागत. मयूर या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आहे. आकाशसाठी हा बॉल ओरती विकेटने उडवलाय. बॉल ऑन साइडला हवाई हल्ला, टायमिंग चांगलं केलंय, लांबी गाठली आहे, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आतापर्यंत प्रभावी मारा केला. एक चेंडू थोडासा स्लॉट मध्ये टाकला आणि स्लॉट मध्ये टाकला की त्यावर प्रहारच केला जाणार आहे. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा हवेत राहिलाय. काही काळ क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे, गलती से मिस्टेक. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आला हा चौकार. थोडीशी चूक, गलती से मिस्टेक चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 चेंडूंवर शेवटच्या 10 धावा खर्च केल्या आणि बरोबरच धावफलक पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 60 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 31 धावा, 1 गडी बाद. सिंहगड योद्धा पाठिंबा असला तरी जिंकतो तोच ज्याच्या रक्तातच लढण्याची धमक आहे. आज लढायचंय. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा राहील. 18 बॉल मध्ये 29 दोन्ही संघांसाठी सामना खुलाय. अनिनाथ पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल समोर खेळलाय, लॉंग ऑफला जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिलाय. जोपर्यंत फेकी केली जाईल, फेकी करायला थोडासा लेट झालाय परंतु थेट 2 धावा इथे पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. दुहेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 27 धावांची गरज चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे. 17 बॉल मध्ये 27. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आहे. या माईकचा थोडासा आवाज द्या, साऊंड दादा. 17 बॉल मध्ये 27 अजूनही बनवायचे आहेत. आकाश खूप चांगला खेळतोय. त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आपल्या टीम साठी. संकटमोचक खेळाडू आहे परंतु समोर आहे आदिनाथ. यावेळेला फुल टॉस होता. चांगले टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. पुन्हा पाठवलाय काऊ कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या कमजोर चेंडूवर दमदार फटका पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग. अनिकेत आता रंगात आलाय. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. समोर अजून एक वेळेला लगातारचा लगातार 6 डाऊन दी ग्राउंड पाठवलाय. दुसरा षटकार. अनिकेत आला रे आला. अनिकेत आला, त्याने षटकार ठोकला. धावसंख्या पोहोचली टीमची टोटल 45 धावा, 1 गडी बाद.
शिल्लक असतील तुमच्याकडे 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे 15 रन बॉल इक्वेशन आदिनाथला थोडासा दबाव आता फेस करावा लागेल. फुल टॉस होता यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल जाते लॉंग ऑनला. तिथे आहे संकेतने बॉल थांबवला. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 46 धावा. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत. एकच वादा आमचा अनिकेत आणि आकाश दादा हेच आता डगआउट मध्ये बोललं जात असेल सिंहगड योद्धाच्या, कारण त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली सुरुवात केली. चांगली भागीदारी. पुन्हा मोठा फटका समोर हवेत. टायमिंग प्रॉपर विदाउट तिकीट हवाई यात्रा लांब मारलाय खेचून मारलाय सॉलिड मारलाय षटकार. एकत्र आले की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला आकाशच्या बॅट मधून दुसऱ्या बाजूला अनिकेत आदिनाथवर अक्षरशः आक्रमण केलंय. अजून एक वेळेला मोठा फटका. इथे देखील टायमिंग लगातारचा हा देखील दुसरा आलाय. याआधी सलग 2 मारले त्यानंतर पुन्हा सलग 2 मारले. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये इथे भरपूर धावा पाहिजे होते. या षटकामध्ये 4 षटकार ठोकलेत. तब्बल आतापर्यंत इथे धावा काढलेल्या आहेत 27. 18 बॉल मध्ये 29 पाहिजे होत्या. 2 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पण इथून देखील अनेक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आता डगआउट मध्ये थोडीशी शांतता असेल. आता प्रश्न विचारला जाईल इतना सन्नाटा क्यों है भाई, पण त्याचं उत्तर असेल ते म्हणजे अनिकेत आणि आकाशने केलेली तुफानी फटकेबाजी. आज आकाशने आकाशाला गवसणी घालणारे फटके ठोकलेत. पण आता 12 चेंडू 2 धावांची गरज आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा सोहळा अंतिम सामना रंगत असताना 9व्या पर्वाचा सोहळा आणि 9व्या पर्वावर कोणता संघ नाव करेल. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश केलाय. धाव घ्यायचे सिंगल घेतली आहे आणि ते सिंगल बरोबरच स्कोर लेवल 5व्या षटकामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय संघ. एका धावेची गरज आहे. सिंहगड की रायगड ह्याचं आता उत्तर मिळेल. 11 चेंडू एका धावेची गरज. स्ट्राईक एंडला पोहोचलाय. आकाश पोहोचलाय. तो आतापर्यंत खेळतोय. तुफानी खेळ त्याने साकारली आहे. 37 वर तो खेळतोय. शेवटची 1 धाव गरजेची आहे. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग चा हा 16 हा बॉल टप्पा वरती आलाय. हुक करण्याचा प्रयत्न धावांची भूक आपण पाहिली. बॉलवर बीट केलाय. कमबॅक होईल अमनचं. अजूनही चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 10 बॉल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धाव बनवायचे. विजयाच्या उंबरठ्यावर आहेत पण तो क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. एका धावेची गरज. अमन निघालाय ओव्हर दी विकेटने आणि हा उलट दिशेने विजयी चौकार. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वाचा महाविजेता संघ ठरलाय सिंहगड योद्धा. अप्रतिम खेळ. 60 धावांचं लक्ष्य पूर्ण केलंय. विजेते पदाला गवसणी घालली आहे.